लोकांनी पेशन्स ठेवलं पाहिजे ट्रॅव्हल करताना. लगेच राग येतो लोकांना. थोडंसं सहनशक्ती ठेवून नॉर्मली सगळ्यांची हसत बोलत ट्रॅव्हल करा बस. इगो हर्ट होतो त्यांचा. ते लोकांनी आधी ते बंद केले पाहिजे, कारण प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे. तर ते लोकांमध्ये पण थोडंसं लोकांनी स्वतःला रागावर कंट्रोल ठेवला पाहिजे. माझा मुलगा पण जॉबला जातो, पण तो जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत तो आपला नसतो. राग हा फक्त 1 मिनिट असतो. त्याने जर राग आवरून ठेवला असता तर ही घटना घडली नसती आणि समोरच्याला काहीच गरज नव्हती त्याला मारण्याची. आता ज्या माणसाचा मुलगा मेला ना, त्याला माहिती आहे त्याची मर्डर झाली, त्यावर काय हालत झाली असतील. आणि ट्रेनमध्ये एवढी माणसं असताना तो डायरेक्ट मारतोय. म्हणजे ट्रेनमध्ये काय माणसं नव्हती बसली का? आपण प्रवास करत असतो. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, ट्रान्स हार्बर रेल्वे अशा रेल्वे मार्गिका आहेत. यामध्ये लाखोंच्या संख्येने प्रवाशांची गर्दी असते. मात्र जर आपण लोकल प्रवास करताना क्षुल्लक जर वाद होत असेल आणि त्यावरून थेट हत्या जर एखाद्या व्यक्तीची होत असेल, त्यामुळे सुरक्षिततेचा मुद्दा हा मुंबईकरांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतोय. नुकतंच घडलेली एक घटना समाज माध्यमावर तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल. त्यामध्ये दरवाजा लावण्याच्या मुद्द्यावरून वाद होतो. कारण होतं की पाणी आतमध्ये शिरतंय आणि या संपूर्ण वादाचं रूपांतर थेट हत्येमध्ये होतं. एका व्यक्तीचा त्यामध्ये खून होतो. आता या संपूर्ण जे आहे घटनेवर मुंबईकरांनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. नेमकं मुंबईकर काय म्हणाले, प्रवासी काय म्हणाले, जाणून घेऊयात. लोकांनी पेशन्स ठेवलं पाहिजे ट्रॅव्हल करताना. लगेच राग येतो लोकांना. थोडंसं सहनशक्ती ठेवून नॉर्मली सगळ्यांची हसत बोलत ट्रॅव्हल करा बस. एवढंच आहे. दुसरं काय पटकन राग येणं हे चुकीचं आहे. खूप मोठं नुकसान झालं त्या घरातल्यांचं. थोडं लक्ष देऊन प्रॉपरली ट्रॅव्हल केलं ते बरं आहे. मेटल डिटेक्टर्स वाढवा. म्हणजे जे घेऊन ट्रॅव्हल करतात ते ज्या गोष्टी जे अपघाती वस्तू घेऊन ट्रॅव्हल करतात तर ते थोडंसं लक्ष ठेवलं पाहिजे की प्रॉपरली म्हणजे हे सगळं ट्रॅव्हल करतानाही आलं पाहिजे. डिटेक्टर्स वाढवा. मग तिथे चेकपॉईंट्स असले पाहिजे. आता कसं थोडं जरी काय झालं की लगेच लोक एकदम त्याचा मोठा म्हणजे इश्यू घेतात, इगो स्वतःवर घेतात. इगो हर्ट होतो त्यांचा. ते लोकांनी आधी ते बंद केले पाहिजे, कारण प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. तर ते लोकांमध्ये पण थोडंसं लोकांनी स्वतःला रागावर कंट्रोल ठेवला पाहिजे. बाकी रेल्वेने तर सिक्युरिटी वगैरे दिलीच पाहिजे. तर रेल्वेचं पण देणं जरुरीच आहे असं मला तरी वाटतं. एखादा व्यक्ती थेट वेपन घेऊन येतो. त्या दृष्टीने पण म्हणजे कारण पण रेल्वेला पण म्हणजे ते सर्व लोकांना म्हणजे सर्व लोकांवर निगराणी ठेवणं शक्य होणार नाही. कारण वेपन वगैरे कसं घेऊन आले हे प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक वेळी काय रेल्वे पण ते हे करू शकत नाही, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात. पण ते इंडिव्हिज्युअलीच लक्षात ठेवलं पाहिजे माझ्या मते. घरातून बाहेर निघतो तोपर्यंत आपले घरातले वाट बघत असतात आणि आपण जोपर्यंत घरी नाही जात तोपर्यंत फोन. पण आपण जोपर्यंत घरी नाही जात गॅरंटी नसते की घरी जातोय की नाही जात आहे. प्रत्येकाचंच आहे. माझा मुलगा पण जॉबला जातो, पण तो जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत तो आपला नसतो. तो घरी आला की हां आलास ना. प्रत्येकाचं तसं आहे. पण तुम्ही सिक्युरिटी द्या ना, म्हणजे चेक करा. आपल्या परीने करू. पण प्रशासनाने काय केलं आहे? प्रशासन फक्त वोटिंग आणि त्यांचं हे चालू आहे ना, वोट फोडणं तेवढंच करते. यांचे नेते घ्या, त्यांचे नेते घ्या, त्याकडे लक्ष आहे. तर तुम्ही लक्ष द्या ना प्रत्येकाकडे. तुम्ही सिक्युरिटी वाढवा ना. सकाळी पण पोलीस ठेवा. प्रत्येक म्हणजे एका डब्याला तरी ठेवा की असं काहीतरी अलार्म करा प्रत्येक याच्यामध्ये. वेस्टर्नला असून दे ना तर सेंट्रलला असून दे. छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही भांडणं करता याला काहीच तथ्य नाही आहे, कारण क्षुल्लक गोष्ट आहे. आता हे म्हणल्याप्रमाणे राग हा फक्त 1 मिनिट असतो. त्याने जर राग आवरून ठेवला असता तर ही घटना घडली नसती आणि समोरच्याला काहीच गरज नव्हती त्याला मारण्याची, कारण तो पण एक माणूस आहे. हे म्हणल्याप्रमाणे त्याच्या मग घरी आई बहीण वडील भाऊ बहीण असतानाच ना हा विचार त्याने करायला पाहिजे होता की त्याने केलं ते पूर्णपणे चूक केलं. त्यांनी का पोलीस प्रत्येक ठिकाणी असलंच पाहिजे, बरोबर की नाही. जे काय होते बाजूचे आजूबाजूचे नागरिक त्यांनी पण थोडं त्याला म्हणजे सहकार्य म्हणा किंवा त्याला थोडं आपण काय म्हणतो त्याला थोडं धीर द्यायला पाहिजे. कोणाला जो मारतो त्याला सांगायला पाहिजे असं नको करू बा, ही काय त्याची चूक नाही आहे. क्षुल्लक गोष्टी फक्त पाऊस पडतो आणि दरवाजा लावायचा एवढ्या गोष्टी क्षुल्लक कारण तुम्ही मारता म्हणजे याला काहीच तथ्य नाही, काहीच अर्थ नाही ना. जोपर्यंत ठाकरेचं सरकार होतं ना, या अशा घटना नव्हत्या. हे सगळं BJPच्या सरकारमध्ये चाललंय. लहान मुलीवर रेप, ट्रेनमध्ये अरे भांडणं सगळीकडे असतात, घरात पण असतात. पण डायरेक्ट मर्डरवर आतापर्यंत मी तर ऐकलं नव्हतं.
आणि यांचे खासदार फोड आमदार फोड इकडेच लक्ष आहे, पण जे जनतेचं काय चाललं याच्यावर लक्ष नाही आहे सरकारचं, तर त्यांनी लक्ष द्यावं याच्यावर. गर्दी लोकलमधली खूपच वाढत चाललेली आहे आणि त्याबद्दल मी काहीतरी विचार केला पाहिजे. जसं बिहारला 2-3 कंपन्या नेऊन ठेवा ना, सगळी तिकडे पण माणसं कामाला जातील, सगळीकडे एकाच ठिकाणी गर्दी नाही होणार. अर्ध्या सातारा सांगलीला न्या, अर्ध्या बिहारला न्या कंपन्या, सगळीकडे माणसं कामं करतील, इथं गर्दी नाही होणार ना. आता ज्या माणसाचा मुलगा मेला ना त्याला माहिती आहे त्याची मर्डर झाली, त्यावर काय हालत झाले असतील. आणि ट्रेनमध्ये एवढी माणसं असताना तो डायरेक्ट मारतोय, म्हणजे ट्रेनमध्ये काय माणसं नव्हती बसली का? अरे त्यांनी चाकू काढीपर्यंत, त्याला मारीपर्यंत 2-3 माणसं त्याला अडवू शकत होती. म्हणजे माणसांना पण भीती झाली की तो बीजेपीचा असेल तर लगेच झाला आपला प्रॉब्लेम. सध्या तर कंडिशन हीच आहे. नाजूक एकदम, म्हणजे शिल्लकच्या कारणावरून एवढ्या मोठ्या गोष्टी घडतात. अशा लोकांना म्हणजे फाशीची सजा झाली पाहिजे असं मला वाटतं. सुरक्षेचा पण प्रश्न आहे ना त्याच्यामध्ये. ॲक्च्युली सुरक्षा पण आता तो एवढं वेपन घेऊन फिरतोय, म्हणजे बघा ना किती त्याचं धाडस आहे. ते काय बोलणार आता, प्रशासन आहे त्याच्यामध्ये. प्रशासनाने थोडंसं मजबूत राहून लोकांच्या सगळ्यांच्या म्हणजे मूलभूत गरजा काय त्याच्यावरती हे करून, आता मला तर असं वाटतं की त्यांनी हे केले खूप चुकीचं केलं. मला फक्त एवढंच वाटतं की सध्या समाजामध्ये खूप टेन्शन किंवा प्रेशर आहे. प्रत्येकजण कसं सर्वाईव्ह करू शकतो या धावपळीमध्ये आहे. तर मला फक्त एकच सांगू इच्छितो की प्रत्येकाने आपलं डोकं शांत ठेवावं आणि एक विचार ठेवावा मनामध्ये की आपल्या घरी आपली कोणीतरी वाट बघते. मग तो भांडण उकरणारा असो किंवा भांडण शांत करणारा असो, म्हणजे आपला तोल जो आहे तो भांडण शांत करण्यामध्येच आहे, शांत राहण्यामध्ये आहे पाहिजे. आणि त्याच्यामुळे आणि प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये असो, आपल्याला कुठे भांडण करून आपल्याला कुठे काय मोठं प्रूव्ह करायचं नाही. ठीक आहे, एखादा माणूस अगदी भांडण करतोय ते समजून आपल्यामध्ये तेवढी समजण्याची क्षमता असायला हवी की ठीक आहे बा, त्याच्या घरी काय प्रॉब्लेम असेल, ऑफिसमध्ये काय प्रॉब्लेम असेल, आपण शांत राहावं आणि शांत राहूनच प्रॉब्लेम सुटणार आहे. आणि तुम्ही तुमचा पॉईंट प्रूव्ह करायला जाल तर तुम्ही काय मोठं प्रूव्ह करणार नाही आहे. इट्स ओके. आणि वेळ हा सगळ्यांवरती उपाय आहे. तो वेळ जाऊ देत, वेळ गेला की सगळं काही शांत होतं. मुंबई लोकलने प्रवास करत असताना असे अपघात नेहमीच घडत असतात किंवा असे वाद नेहमीच होत असतात. मात्र हत्येपर्यंत पोहोचणं किंवा एखाद्याचा खून करणं, इतकी टोकाची भूमिका घेणं हे चुकीचंच आहे, हे समर्थनार्थ नाही आहे, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिलेली आहे. तुमचं यावर नेमकं मत काय आहे हे कमेंट करून नक्की सांगा. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.